नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तळेघर इथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना आलंय वाढीव बिल। संतप्त शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको। 2 दिवसांमध्ये मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन। विकासाला खीळ घालणाऱ्यांवरती केली जाईल कारवाई। सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश। वाशिम जिल्ह्यामधील कारंजामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। मोर्चामध्ये योग्य भाववाढीसाठी हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर। आणि सिंहगड रोड येथील 120 वर्षांच्या रोशनबी शेख या आजही खणखणीत आणि उत्साही। आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही। दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही। चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतःच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट एरोबिक्स योगा करण्याची सुवर्ण संधी। हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा एरोबिक्स झुंबा वर्कआउट पोट कमी करण्यासाठी तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर। आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध। तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना वाढीव बिलं आली आहेत। ही भरमसाठ वीज बिलं रद्द करावीत आणि ज्यांची कनेक्शन तोडले आहे ते तात्काळ सुरू करावे या आणि इतर मागण्यांसाठी तळेघर येथील अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव समितीच्या वतीनं पुणे भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आलाय। भरमसाठ विजेची आलेली वीज बिलं रद्द करावीत, ज्यांचं वीज कनेक्शन तोडलं आहे ते त्वरित सुरू करावं या प्रमुख मागण्यांसाठी तळेघर इथे अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव समितीच्या वतीनं घोषणाबाजी करत 2 वाजता पुणे भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गावर बसून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आंबेगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भाग असलेल्या या आदिवासी पट्ट्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेला शेतकरी प्रवर्ग मोठा आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि त्यांच्या घरामध्ये 1 किंवा 2च बल्ब आहेत। त्यांना देखील वाढीव बिलं आली आहेत। त्यामुळे अखिल भारतीय किसान सभेला रस्त्यावर उतरावं लागलंय। यावेळी अर्धा तास महामार्ग बंद करण्यात आला होता। दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिलंय, ते नागरिकांना मान्य झालं नाही। येथील सभागृहामध्ये लेखी स्वरूपामध्ये मागण्या लिहून घेतल्यानंतर नागरिक शांत झाले। ज्या लोकांचे विद्युत कनेक्शन तोडले ते लगेच सुरळीत करा। 8 ते 9 वर्ष रीडिंग न घेतल्यामुळे भरमसाठ आलेली विजेची बिलं रद्द करा। 3 महिन्यांमधनं एकदा बिल द्या। महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला बिल कमी करण्यासाठी अधिकारी नेमणूक करा। वेळेमध्ये वीज बिलं द्या आदी मागण्यांचं निवेदन घोडेगाव महावितरण उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक अभियंता प्रशांत गाडे आणि कनिष्ठ अभियंता दिनेश झोनवाल यांना देण्यात आलंय। या प्रसंगी अखिल भारतीय किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू गोडे, सचिव अशोक पेकारी, लक्ष्मण मावळे, राजेंद्र घोडे, दत्ता गिरंगे, रामदास लोहकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मी कृष्णा रामचंद्र वडेकर, पिंपरी गावचा रहिवासी आहे आणि अखिल भारतीय किसान सभा आंबेगाव तालुका कमिटी या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून काम करतो। आज आम्ही या ठिकाणी तळेघर येथे रास्ता रोको आंदोलन केलं। ते या संदर्भात केलं की या ठिकाणी आणि या परिसरामध्ये जे आपले काही वीज बिल ग्राहक आहेत, या लोकांना या ठिकाणी रीडिंग न घेता बिल दिलं जाते
आणि मोगाम किती पण 10,000, 20,000, 20,000, 30,000 बिल येतात. या ठिकाणी आर्थिक लोकांची परिस्थिती तशी नाही. आपण त्यासाठी या ठिकाणी MSC बोर्डाला लेखी पत्र देऊन या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि या ठिकाणी आपण अनेक मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत. या ठिकाणी तळेघर आणि तळेघर परिसरात अनेक शेतकरी बांधव आणि वीज ग्राहक या ठिकाणी आज या रस्ता रोकोला उपस्थित होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने रस्ता रोको झाला. या ठिकाणी MSC बोर्डाचे गाडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आपण त्यांना एक लेखी निवेदन दिलं आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन आपल्याला मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या ठिकाणी आपण त्यांचे बाकीचे सहकारी या ठिकाणी सर्वच उपस्थित होते. मी अशोक पेकारी, आंबेगाव तालुका किसान सभेचा सचिव म्हणून काम करतो. आदिवासी भागामध्ये जे काही लाईट बिले येत होती त्या संदर्भात किसान सभेच्या वतीने आम्ही रस्ता रोको तळेघर या ठिकाणी केला होता. ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये 1-1, 2-2 बल्ब आहेत अशा शेतकऱ्यांना 30,000 ते 40,000 रुपये बिल आलेले आहेत आणि कोणत्या प्रकारची रेडिंग न घेतल्यामुळं शेतकऱ्यांचा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे संघटनेने रस्ता रोको केला आणि जे गोडेगावचे सहाय्यक अभियंता आहेत गाडे साहेब यांनी आम्हाला या रस्ता रोकोच्या निमित्ताने जे काही आमच्या मागण्या होत्या ते मान्य करून लेखी आश्वासन दिलेलं आहे. पण ह्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर आम्ही जे काही गोडेगावचं मुख्य ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने पुढील काळामध्ये त्यांना त्या ऑफिसमध्ये घेरावा टाकू असं आम्ही या ठिकाणी नमूद करतो. आणि मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. प्रत्येकजण वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्च करून दिखावा करतात. मात्र आपल्या वडिलांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुक्यातील येळी येथील दत्ता बडे यांनी गावामधील गरजूंना हक्काचं घर बांधून देण्याचा संकल्प केलाय. प्रत्येक वर्षी एक घर बांधून देण्याचा बडे कुटुंबाचा मानस आहे. पाथर्डी तालुक्यातील येळी येथील निवृत्त शिक्षक एकनाथ त्र्यंबक बडे गुरुजी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबियांना घरं देण्यात आली आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक जण काहीतरी संकल्प करत असतो. मात्र आपल्या वडिलांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त गावामधील गरजूंना हक्काचं घर बांधून देण्याचा संकल्प दत्ता बडे यांनी केलाय. आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी येळी गावामधील ज्यांना राहण्यास घर नाहीये अशा कुटुंबियांचे सर्वेक्षण करून त्यांची सोडवत या अभिचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आली आहे. यामध्ये घनश्याम कराड यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे त्यांना बडे कुटुंबीय आता घर बांधून देणार आहे. यावेळी तात्काळ घर बांधण्याचा शुभारंभ देखील करण्यात आला. या अभिचिंतन सोहळ्याप्रसंगी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज, येळेश्वर संस्थानचे हरिभक्त पारायण रामगिरी महाराज, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नामदेव महाराज बडे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, संभाजी पालवे, सोमनाथ खेडकर, सुभाष घोडके, अशोक गर्जे, ॲडव्होकेट दिनकरराव पालवे, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष गोकुळ दौंडे, काकासाहेब शिंदे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समितीचे सदस्य सुभाष केकाण, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन उत्तमराव गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. घराचा निवारा नसल्यानं अनेकांना ऊन वारा पावसामध्ये दिवस काढावे लागतात. मात्र बडे कुटुंबियांनी हीच गरज ओळखून मदतीचा हात पुढे केलाय. जे आम्ही भोगले ते इतरांनीही भोगू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय असं दत्ता बडे यांनी सांगितलंय. माझे वडील एकनाथ त्र्यंबकराव बडे गुरुजी यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त मी असा एक संकल्प केला आहे की या गावामध्ये एकही व्यक्ती निराधार राहता कामा नाही आहे. त्यासाठी मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर असा आम्ही निर्णय घेतला की आपल्याला हे सगळे कार्यक्रमाला थारा देऊन या लोकांना एक घर बांधण्याचा कार्यक्रम करायचा. पण सर्वांना एकाच वेळेस देणं शक्य नाही आहे. मग आम्ही काय केलं की गावामध्ये जे बेघर आहेत आम्ही एक प्रकारे पॉम्पलेट छापलं आणि त्यांना सांगितलं बा ज्याला घरं नाहीत ते आमच्याकडे या. मग ते लोक आल्यानंतर त्यांना आम्ही त्या लोकांचा सर्वे केला की खरंच घर किती जाणार नाही आहे. तर सर 77 लोकांना कच्चे घर आहेत. कच्चे घर म्हणजे कशावर किमान दगड रचले आहेत, त्याच्यावर पत्रे बांधलेत, ते बांधलेत, थोडासा निवार आहे. पण 13 लोक असे सापडले की त्यांना साडे कूड आहे सर. आणि त्या कुडावरून आता तुम्हाला कूड हा शब्द माहिती का नाही मला माहिती नाही आहे. कूड म्हणजे काय सर, आपल्या ज्या तुरी असतात ना सर, त्या तुरी उभ्या बांधून त्याला साईडनं बांबू बांधलेला असतो आणि त्याच्यावर काहीतरी
आवरण घातलं असतं त्याला म्हणतात कुडाचं घर म्हणतात. असे घर लोक आहेत की त्या लोकांना जगलं मुश्किल आहे सर. मग त्या लोकांना घरं द्यायला पाहिजेत. जे आम्ही भोगले ते त्यांना भोगू नये, त्यांना किमान निवारा द्यावा. बरोबर सर. सगळ्याच लोकांना मला 456 स्क्वेअर फूट देणं शक्य झालं नाही. तर 11 दावाला किमान एक खोली तरी बांधून देईन प्रत्येकाला, पण देणार हे मात्र 100%. माझं पहिलं टार्गेट असं आहे की हे मला पहिलं घर पूर्ण करायचं आहे. काय पुढाऱ्यांसारखं असं बोलायचं नाही की मी इतके बांधतो, मला हे पहिलं पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर मी प्रत्येक वर्षी एक असा संकल्प केला होता, परंतु या 13 लोकांना जे जसं जमेल तसं लवकरात लवकर या लोकांना घरं पूर्ण करून देणार मी. सोडोतीमध्ये लाभार्थी ठरलेले घनश्याम कराड आणि केशरबाई कराड या दाम्पत्यानं आपली भावना व्यक्त करून बडे कुटुंबियांचे आभार मानलेत. पूर्वीचं घर सफर होतं आणि सफरच आहे. गरिबी परिस्थिती आहे, कष्ट होत नाहीत. पाणी पाऊस आलो थंडी वाजते, इकून कूड घेतलेलं आहे, वरून ताडपत्री आहे, दगड आहेत इकून सफर आहे. काय बाकी काय पाणी नाही प्यायला, काम होत नाही. त्याच्यामुळं घर बांधण्यात हे राहिले नाही, जे ताकद नाही. तेव्हा आलं स्कीममध्ये तर आम्हाला मोठा आनंद वाटतो. पाणी प्यायला नाही, डोल नाही, काही नाही. साधा आता एक गॅस आला नाही तर सायकल नाही, काही नाही, काहीच नाही. टी व्ही नाही, रेडिओ नाही, काही नाही. त्याची परिस्थितीच लई वाईट आहे. आता बरं वाटतं, चांगलं वाटतं. कायचे पाहुणे आले तर रातभर राहिले की चालले सकाळचे. ते मग इथं काय इथं काटा आहे बा, इथं काय भ्यावेन, काही जर राहत नसत. आता तुम्ही आले तुम्ही बघा, तुम्ही पाणी केलं बघा परिस्थिती कशी येते. तुम्ही म्हणता हे कसे राहतेच बाई म्हातारी इथं कसे हाल होते. लय हाल, पावसात लय हाल होते. रात्र उभा राहावं लागत आम्हाला, आंघोळ घेऊन नाही तर मग कशावर बसावं लागतं, बाजू कशावर काही घ्यावं लागतं, पोतं नाही तर छत्री, आंघोळून बसावं लागतं. इतकी परिस्थिती वाईट आहे. पूर्वी घर काय आता ताडपत्री टाकलेली आहे, कूड घेतलेला आहे. पाणी पाऊस आला म्हणजे उभं राहावं लागत होतं, पण गेलं का मग झाडून झुडून घ्यायचं, मग पोते काही टाकून झोपायचं. मुलगा असा पाऊस आल्यावर पेटीवर झोपावं लागं, पाऊस उघडूस तर मग हे करावं लागं. परिस्थिती आमची घर बांधण्याची नाही. मुलगा नाही आता, या आडात पडून वारलेला आहे, त्याच्यामुळं परिस्थिती नाही आमची घर बांधण्याची. याच्यातच आयुष्य गेलं असतं आमचं, पण दत्तूभाऊ आम्हाला देव भेटले, आम्हाला आनंद झाला आता. कराड यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. शेतामध्ये काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचं घर हे छपराचं आहे आणि घराला दार नाही आहे. पावसाळ्यामध्ये घर गळतं, हिवाळ्यामध्ये थंडी, अशा परिस्थितीमध्ये कराड कुटुंबीय इथे राहत आहे. सोडवतीमध्ये कराड यांना घराचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे योग्य लाभार्थ्याला लाभ मिळाला अशीच चर्चा गावकऱ्यांमध्ये होती. दत्ता बडे यांनी गावामधील गरजूंना हक्काचं घर बांधून देण्याचा संकल्प केलाय. वडिलांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घर बांधणीचा शुभारंभ देखील लगेच केलाय. तर 454 स्क्वेअर फुटांचे परिपूर्ण घर बांधण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षी एक घर बांधण्याचा बडे कुटुंबियांचा मानस आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दत्ता बडे यांनी केलंय, तर सूत्रसंचालन सरपंच संजय बडे यांनी केलंय आणि आभार भगवान बडे यांनी मानलेत. यावेळी मान्यवरांचे स्वागत ज्ञानेश्वर बडे यांनी केलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी दबंग स्टाईलनं वाळू माफियांना गर्भित इशारा दिलाय. आम्ही बांगड्या भरल्या नाहीयेत, केव्हाही 2 हात करायला आम्ही कधीही तयार आहोत, असा इशारा देत यापुढे हल्ले करणाऱ्या वाळू माफियांना सोडणार नाही, असा गर्भित इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी सांगली जिल्ह्यामधील वाळू माफियांना दिलाय. विशेष म्हणजे आम्ही ज्यावेळेस तहसीलदारांनी मला काल माहिती दिली, मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेला, तर एका इनोव्हा व्हॅनमधून हे लोक नंबर नसलेली प्लेट असलेल्या इनोव्हा व्हॅनमधून खाली उतरवून त्यांनी ती गाडी, ज्यामधून आमचा तलाठी ती गाडी घेऊन चालला होता तहसील कार्यालयाकडे, ती अडवली. तलाट्याला खाली उतरून त्याला मारहाण केली आणि नंतर ते पळून गेले. ज्यावेळेस तहसीलदारला आणि इतर त्यांच्या सहकार्याने गोष्ट कळाली तर जवळच्या अंतरावर होते, त्यामुळे त्या ट्रकचा पाठलाग केला आणि ती ट्रक नंतर पकडण्यात आलेली आहे. मी पोलीस अधीक्षकांना सुद्धा या बाबतीमध्ये आज बोलणार आहे की हे जे त्या इनोव्हा व्हॅनचे लोक होते, जी इनोव्हा व्हॅन होती त्याला देखील ताबडतोब पकडणं, अरेस्ट करणं आणि त्यांच्यावरती खटले दाखल करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी आमच्याकडे आटपाडीला आमचे जे तहसीलदार आहेत त्यांच्या डाव्या हाताचे 3 बोटं हे फ्रॅक्चर केले गेले होते. म्हणून अलीकडच्या काळामध्ये जो गुंडाईझम जो आहे वाळू क्षेत्रातला हा पुन्हा वाढतो आहे आणि रात्रीतून श्रीमंत होण्याचा मार्ग असल्यामुळे त्यातून बरेच प्रकार या जिल्ह्यात गुन्हेगारी जे वाढता येतं, ॲक्सिडेंट त्याच्यामुळे वाढता येतं. वारंवार आम्ही सांगतो की
अशा प्रकारचे वाहनं ज्यावेळेस जातात त्यावेळेस ते कोणत्या प्रकारचे वाहतुकीचे नियम किंवा कोणत्या प्रकारची मानवी जीवनाची काळजी घेत नाहीत. इवन अंगावर गाड्या घालण्यापर्यंत सुद्धा मागच्या काळामध्ये यांची हिंमत गेलेली आहे. मला एकच संदेश द्यायचा आहे की तुम्हाला जर 2 हात करायची इच्छा असेल तर प्रशासन त्या 2 हात करायला कधी तयार आहे. आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही येतं, परंतु यानंतर जर हे सापडले तर यांना कायद्याच्या वेगळ्या कक्षेखाली घेण्यात येईल आणि खूप डिटरंटली अतिशय सक्तीने यांच्याशी पेश येण्यात येईल. हे मी या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून सांगतोय. याच्या मागे जे कोणी सक्रिय लोक असतील, सहभाग देणारे लोक असतील, प्रेरणा देणारे लोक असतील किंवा चोऱ्या करणारे लोक असतील यांची देखील आम्ही दखल घेऊ आणि वेळ प्रसंगी इतर खाते जे आहेत इन्कम टॅक्स, सेल टॅक्स किंवा इतर खाते या लोकांना देखील या लोकांच्या अंगावरती कामाला लावून देऊ जेणेकरून यांनी पुन्हा आपली मान वर नाही केली पाहिजे. हे जे छोटे छोटे लोक असतात यांना कायद्याची भीती नसते. कुणीतरी याच्या पाठीमागे एखादा व्यक्ती असतो जो यांना प्रवृत्त करतो. आलेशान गाड्या घेऊन हे लोक फिरतात. त्यामुळे यांचा बंदोबस्त हा नवीन SP साहेबांशी पुन्हा एकदा बोलून आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हा बंदोबस्त आम्ही निश्चित करू. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. आदिवासी भागामधील अनेक प्रलंबित प्रमुख समस्या सोडवण्यासाठी राज्याचे नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ यांच्या पाठपुराव्यामुळे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या पथकानं जुन्नर तालुक्यामधील आदिवासी भागाचा पाहणी दौरा केलाय. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आदिवासी समाजासाठी येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीयेत. त्यामुळे आजही आदिवासी भागामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या समस्या तशाच प्रलंबित आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या पथकानं जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागाचा पाहणी दौरा केलाय. या कुंकडेश्वराच्या दैवताच्या ठिकाणी आपल्या घरातीलच एक महिला कार्यकर्ती आज दिल्लीमध्ये 9 ते 10 राज्याचा कारभार पाहते आणि ही स्वाभिमानाची बाब आहे. आणि म्हणून मी तमाम जुन्नर तालुक्यातील हा तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मगाव आणि म्हणून मी ताई सबंध आदिवासी समाज आणि जुन्नर तालुक्यातील मावळ्यांच्या वतीनं मी आपलं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. ताई आपला या ठिकाणी शासकीय दौरा असताना एक छोटासा मेळावा घेण्याचं 28 तारखेला आपला प्रोग्राम समजला आणि अगदी एकाच दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केलं की या ठिकाणी आपल्या समाजाचं नेतृत्व करणारं दिल्लीमध्ये कोणतरी आहे, भारत सरकारमध्ये कोणतरी आहे. आणि म्हणून काल परवा काही राजकारणात समाजकारणात थोडीफार मतभेद असतात. काही लोक म्हणले अहो दिल्लीचे भारत सरकारचे पदाधिकारी ते काही एवढ्या मावळामध्ये येणार आहेत का. परंतु मला 1 महिन्यापूर्वी ताईने शब्द दिला होता की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये जो विकासापासून वंचित राहिलेला तालुका आहे तो जुन्नर तालुका आहे हे माझ्या कानावरती आहे आणि मारुती मी आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द मला त्यांनी दिला. त्यांचं समाजाच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा अशी मी त्यांना विनंती करतो. ताई या ठिकाणी श्री क्षेत्र मंदिर कुंकडेश्वर आहे, पुरातन फार पांडवकालीन मंदिर आहे. सातत्याने आम्ही या पुरातन विभागाकडे सर्व या मंडळात गावचे नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते या भागातले आहोत. या मंदिराचा कळस झाला पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. पुरातन वस्तू पुरातन विभागाने हे मंदिराचं बांधकाम केलं, परंतु या ठिकाणचा जो परिसर आहे तो पर्यटन विकास परिसरामधून तो मंजूर झाला पाहिजे. अशा प्रकारचे आपण शासनाला, महाराष्ट्र शासनाला आणि पुरातन विभागाला आदेशित करावं अशी माझी पहिली आपल्याकडे मागणी आहे. मला या ठिकाणी भाषण नाही करायचं, परंतु गेले स्वातंत्र्य मिळाल्यापासून 67 वर्षामध्ये या आदिवासी भागामध्ये आणि जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जर विकासाच्या बाबतीमध्ये जर ताई पाहिलं तर आजपर्यंतचे आजी माजी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांनी या भागाला पूर्ण डावललेलं आहे. या पत्रामध्ये या भागाच्या आदिवासी समाजाच्या पत्रामध्ये काहीच दिलेलं नाही की महिलांना पाणी ते डोक्यावर मुंड ठेवून एवढ्या दराखोळ्यातून पाणी आणणं हे किती मोठी समस्या असते ते मी समजू शकते. त्याच प्रकारे ते रस्त्यांची समस्या आहे, तळ बांधण्याची समस्या इथं मांडण्यात आलेली आहे.
ह्या जे आहे मंदिराचं कळस बांधण्याची समस्या इथं ठेवलं. त्याच्या अतिरिक्त विभागाचेही आदिवासी विभागामार्फत ज्या योजना इथे पोहोचल्या पाहिजे. खरं म्हणजे मी थोडक्यात सांगेन की 2002 मध्ये आहे राष्ट्रीय आयोगाचं गठन करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये की जे केंद्र आणि राज्य सरकारचे जे योजना आपल्या योजना जे आहे आणि त्याची जे पाहणी आहे ते खरं प्रकारे ही योजना राबवण्यात येते की नाही आणि म्हणून हे आयोगाचे गठन करण्यात आलं होतं. 2004 पर्यंत SC ST हे आयोग दोन्ही सोबत होते. परंतु 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री झाले आणि त्यांच्यापुढे हे सर्व समस्या गेलं का SC समाजाची समस्या वेगळी आहे आणि ST समाजाची समस्या वेगळी आहे. इतर उलट त्या समाजापेक्षा हे आदिवासींची समस्या फार जिनाई नाही. यांची बोलीभाषा वेगळी आहे, यांची सांस्कृतिक यांचं रीतिरिवाज वेगळे आहे. अशा प्रकारे त्यावेळेस संशोधन केलं आणि आपलं SC आणि ST हे आयोग वेगळं 2004 मध्ये केला. त्या आयोगामध्ये ST आयोगामध्ये पहिल्यांदा 5 मेंबर आम्ही आलेले आहोत आणि 5 आहे. जसे 9 स्टेट माझ्याकडे दिलेले आहेत आणि काही खाते 15-16 खात्यांचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. आणि खरं म्हणजे तर आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे आयोगाचं पद मला मिळालेलं आहे. आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आणि राष्ट्रपती साहेबांनी मला हे माझी नेमणूक केलेली आहे. तर हे याच्यासाठी नेमणूक नाही केली की फक्त तुम्ही पद घ्या आणि आपल्या घरी बसून राहा किंवा ऑफिसमध्ये जा, सही करा आणि आपल्या घरी बसा. याच्यासाठी मला पाठवलेलं नाही आहे. मी ज्या समाजाची आहे, मी आदिवासी समाजाची आहे आणि आदिवासी समाज हा मुळातून गरीब परिस्थितीतून वर उठलेला आहे आणि म्हणून गरिबी काय आहे, समस्या काय आहे, हे सगळ्या गोष्टीचं मला ज्ञान आहे. आणि जेव्हा मी माझ्या आदिवासींची समस्या मी ऐकतो तर माझ्या मनात तळमळ सुटते. आज ज्या मी पोस्टमध्ये आहो, ज्या मला अधिकार मिळालेला आहे, मी माझ्या मनातून हाच एक विचार करून घराच्या बाहेर निघते की मी प्रयत्न तर करेल. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. ज्यांच्या भाग्यात असेल त्यांना ते मिळणारच आहे, पण माझ्या प्रयत्नानं मिळेल म्हणून मला हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी घराच्या बाहेर जेव्हा मी दौऱ्यावर निघते तर मी आज 6 महिने होत आहे मला पद घेऊन आणि 6 महिन्यामध्ये मी दऱ्याखोऱ्यामध्ये जे माझे आदिवासी राहतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी दौरे लावून जाऊनही राहिली आहे. गडचिरोली असो, चंद्रपूर असो, तिकडे भंडारा असो, यवतमाळ असो, अमरावती असो, या सगळ्या परिसराचा मी दौरा केलेला आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच सर्वच प्रश्न सरकारनं काळजीपूर्वक हाताळलेत. अधिकाराच्या नावाखाली काही लोक विकास कामांवरती खीळ घालतायत. अशांवरती कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये दिली आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह सर्वच प्रश्न काळजीपूर्वक हाताळले आहेत. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनासाठी आमचं सरकार सर्व तयारीनिशी सज्ज आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये दिली आहे. माहिती अधिकाराच्या खाली माहिती मागवून विकासाला खीळ घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये अधिकाऱ्यांना दिलेत. या अधिवेशनमध्ये विशेषतः यवतमाळचा प्रश्न पुढे चर्चेला येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न येतील, कर्जमाफीचा असेल, परंतु सरकारने हे सगळे प्रश्न सक्षमपणानं हाताळलेले आहेत. त्यामुळं अधिवेशनला सरकार सुसज्जपणानं तयारीनिशी समोर येईल. परवा वाळव्यामध्ये मोठा मेळावा झाला. अनेक लोक माहिती अधिकाराचा वापर गैर पद्धतीने त्याचा वापर करायला आलेले आहेत. एकच व्यक्ती अनेक कामांच्या वरती सातत्यानं अर्ज देऊन कामं थांबवण्याचे प्रकारसुद्धा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. आणि या गैरप्रकारला कुठंतरी आळा घातला गेला पाहिजे, कारण विकास कामं जर द्यायची असतील आणि जाणीवपूर्वक काही लोक त्याच माहिती जर अनेक वेगवेगळ्या लोकांच्या नावे जर त्या मागायचा प्रयत्न करत असतील आणि प्रत्येक खात्यामध्ये तीच व्यक्ती वेगवेगळ्या कामावर सातत्यानं माहिती मागत असेल तर त्याची गंभीरपणानं दखल घेणं आता गरजेचं आहे, की जेणेकरून विकासाला खीळ घालणाऱ्या अशा लोकांना आता त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई कराव्या लागतील. अधिवेशन. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आदिवासी बांधवांचा मेळावा प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबे या ठिकाणी संपन्न झालाय. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव आणि तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आदिवासी बांधवांचा मेळावा प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबे या ठिकाणी बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या मेळाव्यामध्ये महसूल विभागाच्या मार्फत अनुसूचित जमातीकरता 386 जातींच्या दाखल्यांचे अर्ज भरून घेतलेत. नवीन आणि जुने असे 125 रेशनिंग कार्डसाठी अर्ज आले आहेत. 45 आधार कार्ड आणि 370 निवडणूक ओळखपत्र अर्ज जमा करण्यात आलेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेकरता 51 अर्ज आले आहेत. तसेच आदिम जमाती 108 आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराद्वारे करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेली प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेमार्फत युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये बांधकाम, इलेक्ट्रिक्स, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ऑटोमोटिव्ह कोर्समध्ये रोजगारासाठी 81 नावांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच सुमित फॅसिलिटी आणि युनिक डेल्टा सिक्युरिटी पुणे यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक आणि हाऊसकीपिंग रोजगार उपलब्ध मार्गदर्शन या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा उत्साहात पार पडलाय. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मान्य भानुदास नाना काळे, नायब तहसीलदार विजयराव केंगले, प्राथमिक आरोग्य केंद्र डिंभेचे अधिकारी डॉक्टर कुटे, प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पंडुरे, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी भवारी, निरीक्षक खंडारे, मुख्याध्यापक दोडके, कारले, जिल्हा समन्वयक मंगेश उनकुले, मंडलाधिकारी गणेश रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, आदिवासी बांधव, लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आदिवासी विकास विभाग आणि महसूल कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय जुन्नर आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानेने प्राथमिक आरोग्य केंद्र डिंबा या ठिकाणी आपला आदिवासी मेळावा आपण इथे घेतलेला होता. या मेळाव्यामध्ये आदिवासींचा चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. यामध्ये विशेषतः कातकरी लोकांची आपली आरोग्य तपासणी करणे, तसेच जातीचे दाखल्यांच्या संदर्भात जातीचे दाखले भरून घेणे, त्याच्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड या सर्व गोष्टी महसूल विभाग आणि आदिवासी विभागामार्फत आज या मेळाव्यानिमित्त करून घेण्यात आलेले आहे. यामध्ये 386 लोकांचे जातीचे दाखले आपण आज भरून सबमिट करतो आहे. प्रांत साहेबाकडे ते दाखल करून त्यांना जास्तीत जास्त दाखले आपल्याला लवकर प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.
त्यानंतर मतदान कार्ड जवळजवळ 370 अर्ज आपण आज भरून घेतलेले आहेत आणि आज आधारमध्ये 45 आपल्या कातकरी जमातीचे रजिस्ट्रेशन होऊन त्यांना आधार कार्ड मिळू शकतील. आणि तसंच यानंतर रेशन कार्ड नवीन हे आपण भरून घेतलेले आहेत. बऱ्यापैकीचे फॉर्म आज आपण जमा करून ते देखील सबमिट करतो आहोत. त्यामुळं चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इथं जो मेळावा घेतला त्याला मिळालेला आहे. असेही कॅम्प आपण महसूल विभाग आणि आदिवासी विभागामार्फत इतरही तालुक्यात घेण्याचं आमचं नियोजन आहे. याबाबत आमचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीयुत आयुष प्रसाद साहेब यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत. तेही देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूपच इंटरेस्टेड आहेत. त्यामुळं असे मेळावे या ठिकाणी घेऊन इतरही तालुक्यात घेण्या. मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव. रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव इथे श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये कथा आणि कवितांचा परिचय या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कथा लेखक आणि कवी हनुमंत चांदगुडे यांनी मुलांना मार्गदर्शन केलंय. रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये कथा आणि कवितांचा परिचय या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी बारामती तालुक्यामधील गाजलेले ग्रामीण कथा लेखक आणि कवी हनुमंत चांदगुडे यांनी मुलांना मार्गदर्शन केलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले की शालेय मुलांना काव्य वाचनाची आवड निर्माण होईल. ग्रामीण भागामध्ये अनेक शाळा महाविद्यालयामधनं कथा कवितांच्या माध्यमामधनं चांदगुडे यांनी सामाजिक कार्याची आवड जोपासली आहे. त्यांचा भेगा भुईच्या सांतांना हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी गुलामी, विपरीत, संतसेना, पाऊस अशा सुमारे 16 चित्रपटांना गीतलेखन केलंय. सध्या ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालयामधनं मुलांनी काव्यवाचन आणि निर्मिती करावी यासाठी गेली 15 वर्ष त्यांचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रामधील अनेक स्नेहसंमेलन, काव्य संमेलनामध्ये भाषा समृद्धीसाठी प्रयत्न व्हावा असा त्यांनी आग्रह केलाय. श्री मयुरेश्वर विद्यालयामधील आयोजित कार्यक्रमासाठी मोरगाव पोलीस मदत केंद्रामधील उपनिरीक्षक श्रीकांत देव तसेच बारामती वनपरिक्षेत्र भागाचे वनरक्षक महेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार अशोक वेदपाठक, विद्यालयामधील वरिष्ठ शिक्षक राजाराम गोळे, प्रसिद्धी विभाग प्रमुख रामदास बांदल तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाय. खरं तर माझी ओळख कवी ही आहे. मी कवितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून जरी मी असेल तरी सुद्धा ग्रामीण भागामधल्या मुलांशी संवाद साधत त्यांच्याशी कविता किंवा साहित्य याच्या माध्यमातून संवाद साधत असतो आणि अनेक शाळा कॉलेजांमध्ये मी जात असतो, त्यांच्याशी कवितेच्या माध्यमातून बोलत असतो. ग्रामीण भागामधल्या मुलांना खरं तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती असते की अरे कविता हा आमचा प्रांतच नाही, कविता आम्हाला समजत नाही. तर ती भीती घालवण्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रातल्या अनेक शाळा कॉलेजांमध्ये जातो, कार्यक्रम करतो, कवितेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतो. आज अनेक ग्रामीण भागामधली मुलं लिहिती झाले आहेत, छान पद्धतीने व्यक्त होत आहेत, बोलत आहेत, पण ते बोलत असताना अजून त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी. माझ्यासारखा एक रानात राहणारा माणूस चित्रपटांसाठी लिहितो, वेगवेगळ्या चॅनलवरून लोकांपर्यंत पोहोचतो, पुस्तकाच्या माध्यमातून पोहोचतो आणि तेच ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्याकडून व्हावं यासाठी माझा जो प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातूनच आज मोरगाव येथील मयुरेश्वर महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथल्या विद्यार्थ्यांशी छानपैकी संवाद साधता आला. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आजच्या युगात पैसे कमवण्याच्या धावपळीत व्यायाम अथवा जिम करण्यासाठी वेळ मिळत नाही. दररोज चालायला जाऊन देखील वजन कमी होत नाही. चला तर मग फिटनेस कमवण्यासाठी आणि तेही मनोरंजनातून आपल्या शहरामध्ये प्रथमतःच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या सज्जात झुंबा वर्कआउट, एरोबिक्स, योगा करण्याची सुवर्ण संधी. हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लब मध्ये दिवसेंदिवस वाढणारा लठ्ठपणा घालवण्यासाठी आता संतुलित आहाराबरोबरच म्युझिकल साऊंड सिस्टीमच्या तालावर योगा, एरोबिक्स, झुंबा वर्कआउट
पोट कमी करण्यासाठी तंत्रशुद्ध व्यायाम प्रकार व संतुलित आहाराच्या मदतीने मिळवा पुन्हा आकर्षक व सौंदर्य संपन्न शरीर. आमच्या सर्व ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी, तर लहान मुलांसाठी रोग प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषक आहार उपलब्ध. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या हॅपीनेस वेलनेस सेंटर न्यूट्रिशन क्लबला. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वाशिम जिल्ह्यामधील कारंजामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमजुरांनी कुपटी ते कारंजा पायदळी एल्गार मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येनं शेतकरी यावेळी रस्त्यावर उतरले होते. कारंजा मानोरा उपविभागामध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती घोषित करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 10,000 प्रति एकरी नुकसान भरपाई घोषित करावी, शेतकऱ्यांवर असलेले वीज बिल खोटे असल्यामुळे वीज बिल वसुली थांबवून शेतकऱ्यांना नियमित पूर्ण वेळ वीज द्यावी, सलग 5व्या वर्षी खरीप हंगाम वेगवेगळ्या कारणामुळे बुडालाय, त्यामुळे तूर खरेदीची व्यवस्थापन हमी भाव अधिक 1,000 रुपये करावा, अशा प्रकारच्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात. याप्रसंगी शिवसेनेचे माजी आमदार प्रकाशदादा डहाके, गजानन अहमदाबादकर, ज्योतिताई गणेशपुरे, बंडू इंगोले, रमेश भाऊ चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस उपस्थित होते. यावेळी आयोजक शेतकरी आंदोलन समिती कारंजा मानोरा विभाग यांनी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानलेत. ती अडथळ्याची शर्यतीत काही शेतकऱ्याला टाकू नका. त्याला फक्त रास्त भाव जर मिळाला तर तो स्वाभिमानीनं शेती करेल, आपलं घर पुढं आणेल आणि त्यांनी घर पुढं आणलं, त्याचं अर्थकारण जर व्यवस्थित झालं तरच देश पुढं जाणार आहे. बाहेरच्या कंपन्या, बाहेरच्या या परिसरातले सर्व शेतकरी या ठिकाणी कुठंतरी या मंगेशच्या आत्महत्या एवढी मोठी केल्यानंतर सुद्धा त्याला कुठंतरी या शासनाला जाग यावा, यासाठी शेतकऱ्यांना एक हे मोठं आंदोलन, शेतकऱ्यांना आज शेतकरी जो पेटून उठला, हे आंदोलन इथं न थांबता आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव हा मिळाला पाहिजे. आणि हा कारंजा. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. हिंगोली शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील 20 कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामावरती बांधकाम विभाग हा पुण्याच्या कंत्राटदारावरती मेहरबान झालाय. 2 वर्षामध्ये निर्धारित कामं पूर्ण करण्याचं बंधन असून देखील तब्बल 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र 7 वर्ष उलटूनही हे काम अजूनही अपूर्णच आहे. हिंगोली शहरामध्ये सन 2010 साली अग्रसेन चौक ते विश्रामगृह रस्त्याच्या 20 कोटींच्या कामासाठी जिल्ह्यामध्ये कंत्राटदारच नव्हते की काय, असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण हे काम पुण्याच्या कंत्राटदारास देण्यात आलं. विशेष म्हणून हा अफलातून रस्ता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो. कारण कोणतंही काम करताना कामाची उंची पाहिली जाते. या कामामध्ये रस्त्यांची उंची इतकी वाढवली आहे की बसस्थानक, पोलीस स्थानक, महावितरण, वाहतूक शाखा,
पोलीस उपाधीक्षक कार्यालय, बँकांमध्ये रस्त्याचं पाणी घुसण्याची व्यवस्था या रस्त्यानंच केली आहे. तरी देखील या कामांबाबत कोणतीही दाद, तक्रार किंवा फिर्याद देण्यात आली नाही आहे. बांधकाम विभागाची पुण्याच्या कंत्राटदारावर इतकी मेहरबानी की 2 वर्षाच्या कामाला 2 वेळा मुदतवाढ दिली गेली आहे. तरी देखील 7 वर्ष संपलेत, मात्र तरी देखील रस्त्यांचं काम अपूर्णच आहे. दुभाजकाचं काम अर्धवट आहे. या दुभाजकाच्या जाळीमध्ये अडकून पडलेल्या एका निरपराध व्यक्तीला बसनं चिरडलं आणि त्याचा निरर्थक बळी गेलाय. तरी देखील बांधकाम विभाग मात्र अजूनही कुंभकर्णी झोपलेत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. हे अतिशय महत्त्वाच्या रस्त्यावर आज 7 वर्षापासून डिव्हायडर तसेच आहेत, गजाळा पडलेले आहेत. 24 तास त्या रस्त्यानं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळे अधिकारी जातात आणि त्यामध्ये मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कार्यवाही होत नाही. ही दुर्दैवी बाब एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. या सरकारचा अधिकारावर काही वचक नाही. अशा पद्धतीनं माणसं मरेपर्यंत सुद्धा काही करत नाहीत. मी स्वतः ज्या तो मनुष्य वारला त्याच्या घरी गेलो होतो, त्यांची भेट घेतली. शासनाच्या GR त्याला 10 लाख मिळवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. परंतु ही ज्या पद्धतीनं पाठीशी घालतात एखाद्या, कारण मला जी माहिती मिळाली ती अजून काही अधिकृत नाही, परंतु ते काम पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे, पण कोणीतरी इथला अधिकारी करतो. म्हणजे या सरकारमध्ये आता अधिकारी जर काम करायला लागेल तर या राज्याचं काय वाटोळं होईल हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून या बाबतीमध्ये मी त्याविषयी चीफ सुप्रिटेंडेंटची अध्यक्षाबाहेरशी बोललो. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या बाबतीमध्ये मला ते गज काढून घेतो म्हणले, परंतु काही कारवाई केली नाही. या बाबतीत येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचा जॉब विचारला जाईल आणि जे पाठीशी अधिकारी घालतात ते माणसं मरेपर्यंत त्याच्यावर कार्य होत नाही, त्यांना त्यांचा जॉब विचारण्याचं काम अधिवेशनामध्ये केले जाईल. आमदार या नात्यानं, लोकप्रतिनिधी या नात्यानं जर माणसं एकीकडे मरत असतील आणि अधिकारी डोळे झाक करत असतील तर ही बाब अतिशय दुर्दैवी बाब आहे असं माझं मत आहे. 2 वर्षात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मुदत असताना सुद्धा हे काम झाले नसल्याने या कामासाठी 2 वेळेस मुदतवाढ देण्यात आली. 2 वेळेस मुदतवाढ देण्यात आली असली तरी अजून आत्तापर्यंतही या रोडचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रोडवरील दुभाजकावरील असलेल्या गजाळीचे काम अजूनही झाले नसल्याने या गजाळीमध्ये अडकून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. ही घटना घडली असली तरी या घटनेच्या नातेवाईकांना संबंधित प्रशासन अजूनही भेटण्यास गेले नाही. चक्कर C24 तास हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
120 वर्षांच्या रोशनबी शेख यांचा उत्साह आजच्या तरुणींना लाजवेल असा आहे. पुण्यामध्ये डोंजे सिंहगड रोड इथे ते राहतात. एवढं वय असून देखील आजही त्या खणखणीत आणि निरोगी आहेत. एकशे 120 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेमध्ये तरुणींना देखील लाजवेल असा उत्साह आहे. 120 वर्षाच्या रोशनबी शेख या डोंजे सिंहगड रोड पुणे येथे राहतात. त्या देशामधील सर्वात जास्त वयाच्या महिला आहेत. रेकॉर्डप्रमाणे त्यांचं वय 110 वर्ष आहे. परंतु डॉक्टर चक्करवर यांनी 120 वर्ष वय आहे असं तपासणीनंतर सांगितलंय. सून रहमतबी या त्यांची काळजी घेतात. रोशनबी या जेवणामध्ये शाकाहार आणि मांसाहार घेतात, परंतु मासे हे त्यांचं आवडते खाद्य आहे. त्या अस्सल मराठी आणि चांगल्या प्रकारे हिंदी बोलतात. आजही त्यांचा आवाज खणखणीत आहे. त्यांना कोणताही आजार झाला नाहीये. डोंजे गावामधील 97 वर्षाचे सदाशिव पारगे यांनी आम्ही लहान असताना त्यांना मुलं झाली होती असं सांगितलंय. त्यांचा जन्म 1897 सालचा आहे, परंतु आजही त्या लवकर उठतात. आपली सर्व कामं पणतूची आवरावर त्या स्वतः करतात. सिंहगड पायथ्याशी असलेल्या या गावामध्ये वयोमानाचे प्रमाण जास्त आहे असं माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी सांगितलंय. तर बाजीराव पारगे यांनी याचं श्रेय इथे असलेले पाणी आणि हवामान याला दिलंय. एकदा झालेला अपघात वगळता त्या कधीही दवाखान्यामध्ये गेल्या नाही. त्यांच्यामधील उत्साह तरुणींना देखील लाजवेल असा आहे. आज त्यांची मुलं, सुना, नातू, नातसुना आणि पंतू यांच्या सोबत त्या गुण्या गोविंदानं राहतात आणि घरामधील मोठी व्यक्ती म्हणून घरामध्ये अंतिम निर्णय हा त्यांचाच असतो. तर आज त्यांचेच पंतू त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तुमच्या त्या पणजीबाई आहेत, तर त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती द्या. ते आता वयस्कर आहे. आजची त्यांचं वय बी भरपूर झालंय. 1897चा जन्म आहे त्यांचा. आजोबा वारलेले आम्हालाही आठवत नाही. आजोबा जवळपास बरेच 30-1 वर्ष झालेली आहेत. आणि आता आजीचे आमचे देखभाल सगळे आम्हीच करतो. त्यांचे मुलगे गेले, आमचे काका ते मोठे मुलगे, आणि आता त्यांची देखभाल आम्हीच करतोय सगळी. आणि आजी अजून टणटणीत आहे, असं काही हे नाही. आता 120 वर्ष वय झाले त्यांचं, तर ते सांभाळत असताना काही तुम्हाला अडचणी येतात का? काहीच नाही, म्हणजे आजारपण वगैरे काही नाही. आजी अजून त्यांच्या स्वतःच्या हाताने घेतात, खात्यात. अजून डॉक्टर नाही, दवाखाना नाही, गोळी नाही, काही नाही कुठलं. आज स्वतःही त्याची आंघोळ वगैरे स्वतः करतात. आमच्या काकी आहे, ते त्यांची देखभाल करतात. सगळे नातरुंड येऊन बसतात. अजूनही चांगले येतात, असं काही नाही. म्हणजे तुम्हाला अजूनही त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास होतो? कुठलाच त्रास नाही त्यांचा अजून. स्वतः करतात, काही नाही अजूनपर्यंत. आता सगळे येऊन भेटतात, बसतात, त्यांची गाणी गातात, बोलतात. सगळ्या नातरुंडांना भेटून जातात. सगळे अजूनही स्वतः आवाज देऊन घेतात, थोडे बसतात, असं काही नाही. आज त्यांच्या बरोबरचं कोणी आहे का? नाही, आजही त्या आजीच्या बरोबर आमच्या डोंजे गावात कुठंच नाही एवढे. आजही आज त्यांचे वडील, आमचे दोन्ही मुलगे त्यांचे गेले, आमचे वडील गेले. अजूनही कडक आहे. अजूनही त्यांच्या संगत कोणीच नाही त्यांच्या बरोबरच. तरी आम्हाला विचारतात लोक की आजी आहे का? आम्ही सांगतो आजी अजून अंधारात जेवण करतात. अजून त्यांना काही खायला असं वेगळं घालतात? काहीच नाही. जे आजीला आम्ही खातो तेच आजीला देतो. अजून आजी आमचे काही हे पाहिजे ते पाहिजे मागत नाही. दवाखाना नाही, डॉक्टर नाही, काही नाही. अजूनही आजीच्या बरोबर आताही डोंज्यात कुणीच नाही आमच्याकडे आजींच्या बरोबरी. आता त्यांची मुलं होती ती बी गेलेली. एकाला 30 वर्ष झाली, एकाला 15 वर्ष झाली. आता आम्ही नातरुंड आहोत त्यांची. आता नातरुंडाचे पतरुंड झाले तरी त्यांच्या संगत आजी अजून बसून गाणे बिणे गाऊन बोलून हसून तिथं राहतात. आजी अजून ओके, आजीचं काही टेन्शन नाही. स्वाती मोराळे, C24 तास, सिंहगड, पुणे. आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू सैंद यांच्या स्तंभाचं काम C24 तासनं बातमी प्रसारित केल्यामुळे तात्काळ सुरू करण्यात आलंय आणि हे काम आता प्रगतीपथावर आहे.
आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गणू सेन यांच्या स्तंभाचं काम प्रगतीपथावर आहे. म्हाळुंगे पडवळ हे क्रांतीवीर हुतात्मा बाबू गणू यांचं जन्मस्थान आहे. त्यांच्या स्तंभाची मोठ्या प्रमाणावरती दुर्दशा होऊन त्याला भेगा पडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना जीव धोक्यात घालून जावं लागत होतं. येथील ग्रामस्थांनी आणि हुतात्मा बाबू गणू युवा प्रतिष्ठाननी तहसीलदार आंबेगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. मात्र C24 तासनं या स्तंभाची झालेली दुर्दशा या संदर्भात बातमी प्रसारित केली आणि त्यामुळे हुतात्मा बाबू गणू यांच्या स्तंभाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. वर्षभर हुतात्मा बाबू गणू स्मारक म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी असलेल्या हुतात्मा बाबू गणू यांच्या स्मारकाच्या स्मृतीस्थळाची स्मृतीस्तंभ पडण्याच्या परिस्थितीत व त्याची दुरवस्था झाली होती. गेली वर्षभर म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थ असतील, हुतात्मा बाबू गणू युवा प्रतिष्ठान असेल, या गोष्टींचा पाठपुरावा करत प्रशासनाकडे, बांधकाम विभागाकडे याची मागणी केली होती की हा स्तंभ एक कायमस्वरूपी चांगल्या स्वरूपात उभा राहावा. आणि त्याची प्रथम बातमी ही C24 तास या चॅनलने प्रसारित करून ती बातमी शासन दरबारी पोचवली व आज तिचा फायदा असा की त्याची दखल घेऊन आज तहसीलदार साहेब असतील आणि बांधकाम विभाग असेल यांनी आश्वासन देऊन 12 डिसेंबरपर्यंत या स्तंभाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याला अनुसरून ह्या स्तंभाचं काम आज चालू झालं योग्यरित्या आणि काम प्रगती पथावर असून आम्ही सर्व ग्रामस्थ हुतात्मा बाबू गणू युवा प्रतिष्ठान C24 तास चॅनलचे आम्ही आभार मानतो. किशोर वाघमारे, C24 तास, डिंबे. राज्य आणि केंद्र सरकार सर्वत्र अपयशी ठरले. शेतकऱ्यांना दिलेलं एकही आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नाहीये असे अनेक आरोप करत सरकारच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मावळ तालुक्यातील वडगाव इथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मावळ तालुक्यातील वडगाव इथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय. शेतकरी कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ, विस्कळीत झालेली न्यायव्यवस्था तसेच भाजप सरकारनं दिलेले खोटे आश्वासनं याला जनता आता कंटाळली आहे. सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय अशी माहिती आंदोलकांनी आपल्या भाषणामधून दिली आहे. तालुक्यामधील आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं पत्र तहसीलदार रणजित देसाई यांच्याकडे दिलंय. अच्छे दिनाचं स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांची खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे असा आरोप आंदोलकांनी आपल्या भाषणामधून केलाय. दरम्यान मुंबई पुणे महामार्गावरती तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खरं तर तुम्ही बघितलं की भाजप आणि शिवसेना हे सरकार 3 वर्षापूर्वी सत्तेत आलं, केंद्रात भाजप सरकार आलं, पण हे सरकार येत असताना त्यांनी खोटी आश्वासनं जनतेला दाखवली, आमच्या शेतकऱ्यांना दाखवली. आजची परिस्थिती बघितली तर शेतकरी हा उपाशी आहे आणि सरकार मात्र तुपाशी आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2-2.5 वर्ष आम्हाला वाटलं की हळूहळू बदल होईल, परंतु कर्जमाफीच्या विषयात तुम्ही बघितलं असेल 7-8 महिने झालं सरकारने अनाऊन्स करून सुद्धा आता अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. किंबहुना पंढरपूर या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या कर्जातून जमा झालेले पैसे परत गेलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे सगळं लबाडांचं सरकार आहे आणि लबाड लांडकं फक्त डोंग करतं आहे आणि विकासाचं फक्त सोंग करतं आहे असं आमचं मत आहे. मोदी सरकारने ज्या अच्छे दिनाच्या फसवणुकीच्या ज्या घोषणा केल्या त्या फसवणुकीच्या घोषणा फोल ठरलेल्या आहेत, त्यांच्या फेल ठरलेल्या आहेत. त्यांनी फक्त हात वर करून घोषणा केल्या पण लोकांची फसवणूक झालेली आहे. हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. ह्या सरकारला कुठल्याही प्रकारचे जनतेचे प्रश्न सोडवता आले नाहीत. शेतकऱ्याचे ना आलेले, ना व्यापाऱ्याचे ना आलेले, ना गरीब जनतेचे फसवणुकीचे त्यांना ते प्रश्न सोडवता आले नाहीत त्यांना. त्याच्यामुळं हे सरकार आहे ना अपयशी ठरलेले आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरलेले आहे. इथून पुढच्या काळामध्ये ह्या सरकार जर व्यवस्थित वागलं नाही किंवा या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीत, व्यापाऱ्याला दिलासा दिला नाही, गोरगरिबांच्या जनतेची जी महागाई झालेली आहे ती कमी केली नाही, तर याच्या पुढचं आंदोलन आम्ही रेल्वे रोखो
दुर्गती महामार्ग रोखो असं आंदोलन छेडणार आहेत आणि या सरकारला जाग आणणार आहे की ह्या जनतेचे काय प्रश्न आहेत, त्यासाठी या सरकारला जाग आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. तळेघर इथे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना आलंय वाढीव बिल. संतप्त शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको. 2 दिवसांमध्ये मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन. विकासाला खीळ घालणाऱ्यांवरती केली जाईल कारवाई. सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश. वाशिम जिल्ह्यामधील कारंजामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. मोर्चामध्ये योग्य भाववाढीसाठी हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. आणि सिंहगड रोड येथील 120 वर्षांच्या रोशनबी शेख या आजही खणखणीत आणि उत्साही. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.